पुणे आणि पुरंदर दरम्यान असणाऱ्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी निर्माण केलेला छोटा मात्र ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला आज आपण पाहणार आहोत. मराठ्यांचा सर्वात युवा किल्ला असं याला म्हटलं जातं. पुण्यातून अगदी जवळ आणि लहान मोठ्या अशा सर्व व्यक्तींना अगदी मान्सूनमध्ये सुद्धा सोयीस्करपणे पाहता यावा असा हा किल्ला. सुस्थितीत असणारे बुरुज, दरवाजे आणि तटबंदी या किल्ल्याला परिपूर्ण बनवतात. शिवाय इथले रहस्यमय असणारे गुप्त तळघर आणि बांधीव टाके हे सुद्धा यात भर घालतात. चला तर पाहूया अप्रतिम असा किल्ले मल्हारगड. पुणे सासवड मार्गावरून दिवेघाट ओलांडून आल्यावर डावीकडे डोंगराआड हा किल्ला लपलेला आहे. त्यामुळे त्या काळी शत्रूला कल्पनासुद्धा नसावी की अशा कमी उंचीच्या ठिकाणी एखादा किल्ला असेल. दुसरा मार्ग हा सोनोरी गावातून येतो, जे या किल्ल्याचं बेस विलेज आहे. यामुळे या किल्ल्याला सोनोरी किल्ला असं सुद्धा म्हणतात. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आहोत मल्हारगडला. मल्हारगड उर्फ सोनोरी किल्ला इथे आपण आज आलेलो आहोत. आणि माझ्यासोबत आहेत जे नेहमीचे माझे पार्टनर आहेत, सुमित उर्फ धनंजय आणि नवीन मेंबर ओम. तर त्यांच्यासोबत गप्पा वगैरे जे काय असेल ते आपण पुढे मारूयाच. चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सो मंडळी, हा आहे चोर दरवाजा. आपल्याला इकडून एक मुख्य दरवाजाकडे पण डायरेक्ट जाता येतं. तिकडं तो झेंडा दिसतोय, तिकडे एक बुरुज आहे आणि तिकडे एक दरवाजा आहे. आणि हा पण एक मार्ग आहे चोर दरवाजा. छोटीशी ट्रेक आहे जी तुम्ही करू शकता. बाकी किल्ल्याच्या अगदी जवळपर्यंत वाहन जाऊ शकते. किल्ल्यावर चोर दरवाजाने पोहोचताच भग्न अवस्थेतील बुरुज आणि बाजूलाच एक विहीर दिसते. किल्ल्यावर आणखी विहिरीसुद्धा आहेत. पुढे एक छान बांधीव टाके आहे. त्याची बांधणी आणि पायऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अलीकडेच या किल्ल्यावर एक गुप्त तळघर सापडले आहे, जे शेकडो वर्ष मातीच्या खाली गाडलं गेलं होतं. हा खलबतखाना असावा असा अंदाज लावला जातो, जिथे गुप्त चर्चा केल्या जात असत. पूर्वी जिथे बालेकिल्ला होता तिथे आता छान अशी शिवरायांची मूर्ती बसवली आहे. हा किल्ला त्रिकोणी आकाराचा आहे. उंच नैसर्गिक कडे इथे नाहीत, मात्र तरीही मान्सूनमध्ये दूरवर पसरलेल्या डोंगर रांगा इथलं नैसर्गिक सौंदर्य नक्की वाढवतात. मित्रांनो, आत्ताच आपण बालेकिल्ला बघितलेला आहे आणि पाठीमागं तुम्ही बघू शकता इथं 2 मंदिर आहेत पेशवे काळातली. हा किल्ला पण पेशवे काळातलाच आहे. आणि इथं महादेवाचं आणि खंडोबाचं मंदिर आहे, ते आपण आता पाहूया. चला. या किल्ल्याला मल्हारी देवाचे नाव देण्यात आले आहे आणि मराठ्यांनी 1775 मध्ये बांधलेला शेवटचा किल्ला होता. हा किल्ला पेशवा सरदार कृष्णाजी पानसे आणि भिवराव यशवंत यांनी बांधला होता. तर मंडळी, आता आपण आलोय महादरवाजाजवळ. हा पाठीमागं तुम्ही बघू शकता, हा आहे मुख्य दरवाजा. आपण चोर दरवाजामधून या किल्ल्यावरती आलो होतो. आणि याच्या पुढं सुद्धा आणखी एक बुरुज आहे. तिथून एक मस्त व्ह्यू असा दिसतो इकडं. पुणे आणि त्याच्या लगतची सगळी शहरं आहेत.
त्याचा मस्त व्ह्यू दिसतो. आणि सध्या मान्सून सुरू आहे, त्याच्यामुळं खूपच मनमोहक आणि नयनरम्य असे नजारे सगळे इकडे दिसत आहेत. आणि हा किल्ला जो आहे तो पेशवे काळातला किल्ला आहे आणि हा मराठेशाहीतला म्हणजे मराठा साम्राज्यातला सगळ्यात शेवटचा किल्ला होता. याला सगळ्यात युवा किल्ला असं सुद्धा म्हणतात. चला तर आता आपण पुढे जाऊन एक बुरुज आहे तिथून बघूया की तिथून कसा व्ह्यू दिसतोय. चला. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्माण केलेला एक भक्कम बुरुज आहे, जिथून दूरवरचा परिसर पाहता येतो. किल्ला तसा छोटा आहे, त्यामुळे सर्व ठिकाणं पाहायला अगदी कमी वेळ लागेल. मात्र इथलं सुखद वातावरण आणि नयनरम्य निसर्ग तुम्हाला पाहत राहू वाटेल. तर मंडळी, हा आहे पुणे शहराचा सुंदर नजारा. इकडून सगळं दृश्य दिसत आहे. इकडं या दिशेला आहे दिवे घाट, या दिशेला दिवे घाट आहे आणि इकडं पुणे शहराची सुंदर अशी दृश्य दिसत आहेत. आणि हे सर्व डोंगर वगैरे सगळे हिरवेगार झालेले आहेत आणि शेत तलाव छोटे दिसत आहेत मस्त. तटबंदीच्या बाजूने इथला सुंदर निसर्ग पाहत चालण्याचा अनुभव हा खूपच भन्नाट आहे. शिवाय उंच कडे नसल्याने जास्त जोखीम देखील नाही. मान्सूनमध्ये दुर्गम भागात जाऊनच खूप साहसी पावसाळी पर्यटन होतं असा समज काही लोकांमध्ये रूढ झालाय आणि त्यामुळे पावसाळ्यात अपघाताच्या खूप साऱ्या घटना घडत असतात. तेव्हा असे छोटे मात्र वैशिष्ट्यपूर्ण गडकिल्ले आणि पर्यटन स्थळे पावसाळी पर्यटनात खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तर मंडळी, अशा प्रकारे आपला मल्हारगड उर्फ सोनोरी किल्ला हा पाहून झालेला आहे आणि आता आपण गड उतार होत आहोत. आणि खूपच मस्त वातावरण आहे सध्या इथं. जुलै महिना आहे, मान्सूनचा जोर मस्त आहे. तरीसुद्धा आज आम्ही खूप लकी आहोत की आज वातावरण खूप छान होतं. हे तुम्ही बघू शकता, पूर्ण खूप मस्त वातावरण आहे आणि मस्त व्हिडिओ आणि ड्रोन शॉट आपल्याला भेटलेले आहेत. आणि अशा प्रकारे आपण आता इथं रॅप करत आहोत आणि आपण भेटूया अशाच एका सुंदर भन्नाट धमाल ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, धन्यवाद, बाय बाय. चला.